माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की महिला बचत गटाचं कसलेही कर्ज वसूल करू नका, त्यांना कुठलाही तगादा लावू नका. तरी देखील मस्तवाल मस्ती आलेले मायक्रो फायनान्स वाले आमच्या महिला माता भगिनींना रोजच घरी जाऊन खूप त्रास देत आहेत. वास्तविक पाहता कोरोनाच्या संकटामध्ये आम्ही जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जाच्या बदल्यामध्ये त्या मायक्रो फायनान्स वाल्यांनी आमच्याकडनं विमा घेतला होता. ज्यावेळेस आम्ही कच्चा माल घेऊन पक्का माल तयार केला होता तो माल आमचा पूर्णपणे खराब झाला. तो माल खराब झाला म्हणजे आमचं भांडवल बुडलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्या मायक्रो फायनान्स वाल्यांनी आमच्याकडनं विम्याचे पैसे घेतले होते तो विमा त्याने आम्हाला देणं बंधनकारक आहे. आतापर्यंत एकाही मायक्रो फायनान्स वाल्यांनी आम्हाला विम्याचं सर्टिफिकेट दिलेलं नाही. याचा अर्थ त्यांनी आमच्या पैशाची चोरी केलेली आहे. चोर ते चोर वर्ण शिरचोर. आणि हे मायक्रो फायनान्स वाले आमच्या महिलांना खूप त्रास देत आहेत. आज माझी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं या ठिकाणी कर्जमाफ केलेलं आहे, तर आमच्या महिला बचत गटाचं का कर्जमाफ होत नाही? ताबडतोब या सर्व महिला बचत गटाचं आपण कर्ज माफ करावं. मायक्रो फायनान्स वाल्यांनी जी वसुलीचा तगादा लावलाय तो ताबडतोब बंद करावा. या मायक्रो फायनान्सच्या वसुलीच्या तगाद्यामुळे परवाच आमच्या भगिनीनं एका आत्महत्या केलेली आहे आणि आमची महाराष्ट्रातील आमच्या पंढरपूर तालुक्यातील एकाही भगिनीवर ही वेळ येऊ नये म्हणून आज महाराष्ट्र रोमन सेनेच्या वतीनं माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आम्ही हजारो महिलांचा मोर्चा काढलेला आहे. आपल्या माध्यमातून मी सर्व मायक्रो फायनान्स वाल्यांना सांगू इच्छितो की आजच्यापासून जर तुम्ही आमच्या कुठल्या माता भगिनीला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तुमची गाठ महाराष्ट्र रोमन सेनेची आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. ताबडतोब आमचं कर्ज माफ करावं. आम्ही सरकारकडे आमची मागणी मांडलेली आहे. जोपर्यंत सरकार का निर्णय घेत नाही तोपर्यंत एकाही मायक्रो फायनान्सने वसुलीसाठी आमच्या घरी यायचं नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. महिलांचं कर्ज माफ पाहिजे. येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर शीतल शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नवीन 10 विभागांना शासनाची मंजुरी मिळाली असून यात एकूण 80 बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसंच अत्याधुनिक कॅथलॅब मशीनचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत कार्डिओलॉजी, हेमॅटॉलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी, पेडियाट्रिक मेडिकल मॅनेजमेंट, एंडोक्राइनोलॉजी, इन्व्हेस्टिगेशन, न्यूरोलॉजी, पेडियाट्रिक सर्जरी याचबरोबर फिजिओथेरपी आदी सर्व वैद्यकीय सेवा आणि शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी कार्डधारक रुग्णांना पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. तर गेली 40 वर्ष डॉक्टर शीतल शहा यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा अखंडितपणे चालू असून यात सर्व विभागातील तज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब आणि नवजात बालकांसाठी अत्याधुनिक NICU विभाग, PICU विभाग, जनरल वॉर्ड, मदर रूम, स्पेशल रूम यांचा समावेश आहे. तर आजतागायत हॉस्पिटलमध्ये शेकडो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले असून कोरोना सारख्या जागतिक महामारीत देखील सामाजिक बांधिलकी ठेवत डॉक्टर शीतल शहा यांनी हॉस्पिटलची सेवा अविरतपणे चालू ठेवली. तर यावेळी लॉकडाऊनच्या काळात देखील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देखील मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवांचा लाभ घ्यावा.